चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत 4थीच्या वर्गात शिक्षण घेणारी 9 वर्षीय धनश्री उमेश शिंदे ही चिमुकली रहस्यमयरित्या बेपत्ता झाली असून खळबळ उडाली आहे। शुक्रवारी 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता शाळेत गेलेली धनश्री सायंकाळी घरी परतलीच नाही। आईवडील शेतात घरी परतल्यानंतर मुलगीनं मिळून आल्याने शाळेत चौकशी केली असता सायंकाळी 5 वाजेपर्यंत ती शाळेत होती व नंतर घरी न निघाल्याचे शिक्षकांनी सांगितले। कुटुंबीय व ग्रामस्थांनी सर्वत्र शोध घेतला असून ग्रामपंचायत सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी सुमारे 4:55 वाजता ती न्हावे रस्त्याने ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली। मात्र त्यानंतर तिचा काही मागोवा मिळून आला नाही। दरम्यान गावाबाहेरील शेत रस्त्यावर धनश्रीचे दप्तर मिळून आले असून अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या प्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भातली माहिती आज दिनांक 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। दरम्यान या चिमुरडीचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक यावेळी शोध घेत आहे। 50 तास उलटूनही ही चिमुकली मिळून न आल्याने या चिमुरडीचा परिवार चिंता व्यक्त करत आहे। चिमुकल्याच्या आई आशा शिंदे व वडील उमेश शिंदे यांनी अधिक माहिती दिली। त्यावेळेस पोलिसांनी लवकर तिचा शोध घेऊन आमची मुलगी आमच्यापर्यंत परत करावी। विचारपूस होतीये ते शोध घेते पण मुलगी कुठेच मिळत नाही। मुलगी 5:15 गावात होती आणि 5:30 गावात नाही। संशय वगैरे काहीच नाही, फक्त आम्ही ज्यावेळेस शोधत होतो त्यावेळेस आमची थोडीशी दिशाभूल करण्यात आली, एवढंच सांगतो। मुलगी शाळेतून सकाळी 10 वाजता शाळेमध्ये गेली। ती शाळेत तिथेवाले 5 वाजता शाळा सुटली। माझे 2 मुलं शाळेतून घरी आले, ती घरीच आली नाही म्हणून तिचा शोध मी लगेच 5:15 वाजता तिला शाळेकडे बघायला गेलो। मग शाळेकडे बघायला गेल्यानंतर तिला मी पूर्ण गाव शोधलं, तरी ती मला कुठेच आढळून आली नाही। लगेच मी 6 वाजता लगेच माझ्यावाल्या दोघं मोठे म्हणजे भावांना गावामध्ये असं मी थोडी चवचव केली, बा मुलगी सापडत नाही बा, कुठेतरी बघा बा, कोणीतरी कोणाच्या इथं असेल बा। मी केव्हाचा एकटा शोधतोय बा तिला, मला अजून पण मिळत नाहीये ती। मी पूर्ण शोधायला लागलो, पूर्ण गाव माझ्या मागं शोधायला लागले। मग पोलिसांना फोन केले, पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस पण आले इथं, पोलीस पण शोध घ्यायला लागले। तिचा शोध अजून पण मिळत नाहीये। तिला आता 4था दिवस येऊन गेला आहे। 4था दिवस अजून माझी मुलगी तिथं पण असेल, तिथं पण पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला लवकरात लवकर माझ्याजवळ घेऊन यावं। कोणावरच काही संशय वगैरे नाही, फक्त मी तिला त्यावेळेस शोधत होतो। मला एका ठिकाणून मी पूर्ण गाव शोधल्यानंतर इकडे हे भिलाटीचा कोपरा आहे, इकडे मी बघायला गेलो तिला। तिकडे एक बाई बाहेर बसलेली होती, मी तिला विचारलं, तिला म्हटलं ताई माझी मुलगी दिसली का इकडं? ती ताई म्हटली ती तिच्या मिता एक तांड्यातली मुलगी होती, तिच्या मिता ती तांड्यात इकडे गेलीये, गावाकडे गेलीये। आणि माझ्या बाईला पण तसंच सांगितलं तिनं। तिच्या मिता 2 मुली होता, त्या 2 मुली होत्या, एक गावातली मुलगी होती आणि एक तांड्यातली मुलगी होती, त्याच्या मिता गेलं। आणि तिसऱ्याने विचारलं माझ्या चुलत भावाला सांगते इकडे करगाव रस्ता धरून एकटी गेली, तिथून असं उत्तर मिळालंय फक्त। मग गावामध्ये असं कोणीच काही सांगितलं नाही मला। तिचं दप्तर मिळालंय, तिचं दप्तर इकडे पुढे रस्त्याला मिळालंय, करगाव रस्त्यापासून मध्ये एक शेताचा रस्ता आहे, त्या रस्त्याला मिळालंय ते।